जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबारच्या खेळाडूंचे घवघवीत कामगिरी, काथे व कुमिते प्रकारात सुवर्ण, रौप्य, कांस्याची 9 पदके मिळविली। दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी यश संपादन केले आहे। या स्पर्धेतील काथे व कुमिते या 2 प्रकारांमध्ये 1 सुवर्ण पदक, 3 रौप्य पदक व 5 कांस्य पदके मिळवित नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंनी आपले नाव 9 पदकांवर कोरले आहे। दिल्ली येथे झालेल्या 12व्या राष्ट्रीय तेंग सुडो कोरियन कराटे स्पर्धेत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करीत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे। या राष्ट्रीय स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्यातील 9 खेळाडूंनी सहभाग नोंदवून दमदार कामगिरी केली। काथे व कुमिते या 2 प्रकारांमध्ये खेळाडूंनी 1 सुवर्ण, 3 रौप्य व 5 कांस्य पदकांची कमाई करत एकूण 9 पदकांवर आपले नाव कोरले आहे। यात मुलींच्या गटामध्ये 14 वर्षे वयोगटातून अक्षदा दिनेश बैसाणे 37 किलो, सुवर्ण पदक, मोक्षदा दिनेश पवार 45 किलो, रौप्य पदक, हर्षता योसफ वळवी 57 किलो, कांस्य पदक, 18 वर्षे वयोगटातून सिद्धी अंबालाल पटेल 58 किलो, रौप्य पदक, रुचिता प्रवीण पाटील 47 किलो, कांस्य पदक, मुलांच्या गटात 11 वर्षे वयोगटात खुशराज अनिल सोनवणे 41 किलो, कांस्य पदक, मिर्झा रजीन अमीन बेग 35 किलो, कांस्य पदक, निखिल विनोद पाटील 51 किलो, रौप्य पदक, 18 वर्षे वयोगटात शेख जैन अतिक अहमद 40 किलो, रौप्य पदक। याप्रमाणे या यशस्वी खेळाडूंनी नंदुरबार शिवसेना जिल्हाप्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले। या खेळाडूंना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष व सचिव रॉकी डिसोजा व मोहिते, नाशिक जिल्हाप्रमुख संभाजी अहिरराव, दिल्ली तेंग सुडो कोरियन कराटे प्रमुख देवेंद्र गौर, नंदुरबार जिल्हा तेंग सुडो कोरियन कराटे संघटनेचे सचिव तथा प्रशिक्षक डॉक्टर दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले। नंदुरबार जिल्ह्याच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून खेळाडूंचे कौतुक होत आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।